हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सायन्स ट्युटोरियल विथ वाक्सर. सो स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे आणि मग डोबेर अँड ट्रायड्स हा लेक्चर 1मध्ये पाहिला आपण. सो लेक्चर 2मध्ये आज आपण पाहणार आहोत न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. सो लेट अस स्टार्ट. इन द इयर 1866, English scientist John Newlands correlated the atomic masses of elements to their properties in a different way. सो स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलं की डोबेरायनने कशाप्रकारे ॲटॉमिक मासेसच्या बेसिसवर ट्रायड्स मांडले आपल्यासमोर. सो न्यूलँडने सुद्धा 1866मध्ये, इंग्लंड या देशाचा सायंटिस्ट आहे ज्याचं नाव आहे जॉन न्यूलँड्स. तर जॉन न्यूलँड्सने सुद्धा न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स मांडत असताना त्याचं जे रिलेशन आहे ते कशासोबत रिलेट केलं, तर प्रॉपर्टीज ज्या एलिमेंट्सचे आहेत ते कशावर डिपेंड आहेत, तर त्याच्या ॲटॉमिक मासेसवर, परंतु वेगळ्या पद्धतीनं त्यानं मांडलं. जसं डोबेरायननं ट्रायड सांगितलं तसं न्यूलँड्सनं काय सांगितलं, लॉ ऑफ ऑक्टिव्ह. डोबेरायनरचा लॉ ऑफ ट्रायड, न्यूलँड्सचं काय, लॉ ऑफ ऑक्टिव्स. वेगळ्या पद्धतीनं मांडलं, परंतु दोघाचा बेस काय आहे, कशाच्या बेसिसवर हे एलिमेंटचं क्लासिफिकेशन करतायत, तर त्याला रिलेट करतायत प्रॉपर्टीजला एलिमेंट्सच्या त्याच्या ॲटॉमिक मासेससोबत. म्हणजेच काय की एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर त्या एलिमेंट्सचा फंडामेंटल प्रॉपर्टी काय आहे, काय माहीत असणं गरजेचं आहे, त्याचा ॲटॉमिक मास. सो काय आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स पाहूया आपण. बघा, न्यूलँड्स अरेंज्ड द एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस. बघा, तर जसं डोबेरायनरनं काय केलं, ट्रायडमधले 3 एलिमेंट्स कसे अरेंज केले होते, तर त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्यांची मांडणी केली होती. म्हणजेच काय, तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस. सेम न्यूलँड्सने सुद्धा काय केलं, जे काही एलिमेंट्स आहेत त्यावेळेला माहिती होते, नोन ॲट दॅट टाईम, त्यावेळेला माहीत असलेले एलिमेंट्स जे होते, जेवढे एलिमेंट्सचा शोध लागला होता, त्याला काय केलं त्यानं, इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस. तर त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ॲटॉमिक मासेसच्या त्यांची मांडणी केली. आणि मग मांडणी केल्यानंतर काय भेटलं न्यूलँड्सला, काय आढळलं, ही फाउंड दॅट एव्हरी 8th एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. तर बघा, ज्यावेळेला न्यूलँड्सनं त्या काळी, न्यूलँड्सच्या वेळेला ज्यावेळेला तो एलिमेंटचं क्लासिफिकेशन करत होता, त्यावेळेला एलिमेंट्स जेवढे माहीत होते त्या सगळ्या एलिमेंट्सला त्यानं ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांची मांडणी केली. आणि मग मांडणी केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की ही फाउंड दॅट एव्हरी 8th एलिमेंट, प्रत्येक 8वा मूलद्रव्य जो आहे तो हॅड्स प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. म्हणजे प्रत्येक 8व्या मूलद्रव्याची गुणधर्म हे काय असतात, पहिल्या मूलद्रव्यासारखे असतात, असं न्यूलँड्सला आढळलं. आणि मग फॉर एक्झाम्पल बघा, सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम अँड बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. तर सोडियम हा काय आहे, 8वा मूलद्रव्य आहे, कुठून, लिथियमपासून. म्हणजेच लिथियम आणि सोडियम या दोघांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, सिमिलर आहेत. म्हणजेच काय, एव्हरी 8th एलिमेंट हॅड सिमिलर प्रॉपर्टीज टू दोज ऑफ द फर्स्ट. हा काय आहे, मेनली न्यूलँडची स्टेटमेंट आहे. न्यूलँडची जर स्टेटमेंट तुम्हाला विचारलं की स्टेट न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स, तर काय लिहिणार तुम्ही, न्यूलँड्स अरेंज्ड द एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम. त्यावेळेला माहिती असलेले, जेवढे माहीत होते त्या एलिमेंट्सला अरेंज केलं, कसं, इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस. तर त्या एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, चढत्या क्रमाने त्यांची मांडणी केली. आणि मग काय फाउंड झालं, काय कन्क्लुजन मिळालं, ही फाउंड दॅट एव्हरी 8th एलिमेंट, तर त्या मांडणी केलेल्या एलिमेंट्समध्ये प्रत्येक 8वं मूलद्रव्य हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. तर त्या प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म काय असतात, पहिल्या मूलद्रव्यासारखे असतात. फॉर एक्झाम्पल, सोडियम हा काय आहे, लिथियमपासून 8व्या क्रमांकाचा मूलद्रव्य आहे. आणि मग सोडियमचे आणि लिथियमचे ज्या प्रॉपर्टीज आहेत ते काय असतात, सिमिलर असतात. आता इथे एक्झाम्पल आपण रिटर्नमध्ये घेतलं आहे, तर तुम्ही ॲक्च्युअलमध्ये जो टेबल न्यूलँड्सने अरेंज केला होता बघा, तर अशा प्रकारे न्यूलँड्सनं काय केलं, म्युझिकल नोट सोबत कम्पेअर केलेलं आहे लॉ ऑफ ऑक्टेव्स जो म्हणतो ना आपण. सो बघा, वेस्टर्न म्युझिकमध्ये जे सप्तसूर आपल्याकडे जसं असतात, सा रे ग म प ध नी, हे झाले इंडियन म्युझिकल नोट्स. सो हेच इंडियन म्युझिकल नोट्स वेस्टर्नमध्ये कशा प्रकारे असतात, तर साला ते डो म्हणतात, रेला रेच म्हणतात, गाला मी म्हणतात, माला फा म्हणतात, पाला आपल्याकडल्या ते सोल म्हणतात, आणि दहाला ते ला म्हणतात, आणि नीला काय म्हणतात, टी. म्हणजेच काय, डो रे मी फा सो ला टी. आणि आपल्याकडे सा रे ग म प ध नी 7 सूर असतात. ओके, सो बघा, हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन,
फ्लोरीन. आता बघा, हायड्रोजनपासून फ्लोरीन हा काय आहे, 8व्या क्रमांकावर आहे. म्हणजे हे 7 सूर झाले. प्रत्येक सूरच्या खाली काय केलं, एक एक एलिमेंट हा मांडलेला आहे ना, चढत्या क्रमाने. याचा जो काय ॲटॉमिक मास आहे त्याच्यापेक्षा जास्त लिथियमचा आहे, लिथियमपेक्षा जास्त बेरिलियमचा, बेरिलियमपेक्षा जास्त बोरॉनचा, बोरॉनपेक्षा जास्त कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि मग पुढे अशा प्रकारे सो ऑन सो. सो इन्क्रीजिंग ऑर्डरमध्येच ॲटॉमिक मासेसच्या त्यांची मांडणी केलेली आहे. सो बघा, 8वा मूलद्रव्य आहे फ्लोरीन. तर फ्लोरीन हा सिमिलॅरिटी दाखवतो कुणासोबत, त्याच्या पहिल्या एलिमेंटसोबत म्हणजेच हायड्रोजनसोबत. जसं की आता एक्झाम्पलमध्ये लिहिलं आपण, सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम. लिथियमपासून जर मोजलात तर 8वा मूलद्रव्य तो सोडियम. म्हणजे सोडियम आणि लिथियमच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. तसंच बेरिलियम आणि मॅग्नेशियमचं सेम आहेत, कारण बेरिलियमपासून मॅग्नेशियम हा 8व्या नंबरावर आहे. तर 8व्या आणि पहिल्याचे म्हणले. सो मॅग्नेशियम बेरिलियमच्या प्रॉपर्टीज सेम आहेत, बोरॉन ॲल्युमिनच्या सेम आहेत, कार्बन सिलिकॉनच्या सेम आहेत, नायट्रोजन फॉस्फरसच्या सेम आहेत, ऑक्सिजन सल्फरच्या सेम आहेत. सो फ्लोरीन क्लोरीनच्या सेम आहेत. त्यानंतर सोडियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम कॅल्शियम इथपर्यंत सेम आहेत. ओके. सो हे अशा प्रकारे काय आहे की इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांनी टेबल तयार केला, एक मांडणी केली. आणि त्यामध्ये काय होतं आहे की एव्हरी 8th एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म काय असतात, पहिल्यासारखे असतात. जसे की सोडियम हा लिथियमपासून 8व्या क्रमांकावर आहे, म्हणजे सोडियमचे आणि लिथियमचे गुणधर्म सारखे आहेत प्रॉपर्टीज. मॅग्नेशियमचे आणि बेरिलियमचे सारखे आहेत. ॲल्युमिनियम, बोरॉन. तर अशा प्रकारे न्यूलँडचा लॉ ऑफ ऑक्टेव्ज आपल्याला सांगतो. मग आता आपण या न्यूलँड्सला किंवा न्यूलँड्सच्या लॉजला आपण लॉ ऑफ ऑक्टेव्ज का म्हणतो, हे आपण खालच्या पॅराग्राफमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. बघा, न्यूलँड्स कम्पेअर धिस सिमिलॅरिटी विथ द ऑक्टेव्ज इन म्युझिक. ही जी काही सिमिलॅरिटी आहे, एव्हरी 8th एलिमेंट सिमिलर प्रॉपर्टीज टू दोज ऑफ द फर्स्ट. 8व्या पहिल्यासोबत जो मॅच होतो, तर ही जी काही सिमिलॅरिटी आहे ती न्यूलँड्सनं कशासोबत कम्पेअर केली, म्युझिकमधले जे ऑक्टेव्ज असतात म्हणजेच अष्टक. सो ही कॉल्ड द सिमिलॅरिटी ऑब्झर्वड इन द 8th अँड द फर्स्ट एलिमेंट. म्हणजे 8व्या आणि पहिल्या मूलद्रव्यामध्ये येणारी जी काही सिमिलॅरिटी ऑब्झर्व झालेली आहे, जी आपल्याला पाहायला मिळते, त्यालाच काय म्हणलं त्यांनी, ॲज द लॉ ऑफ ऑक्टेव्ज. आणि म्हणूनच आपण काय म्हणतो असतो न्यूलँड्सच्या लॉला, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज. ओके. सो हे झाले न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज. सो आता आपण पाहणार आहोत की या न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्जमध्ये लिमिटेशन्स काय आहेत. तर काही त्रुटी आहेत, ते आपण त्या ठिकाणी ड्रॉबॅक आहेत न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्जचे, ते पाहणार आहोत. बघा, मी आत्ता थोड्या वेळपूर्वी सांगितल्याप्रमाणे मी काय म्हणलं, कॅल्शियमपर्यंतच आहे म्हणलं, पुढे नाही म्हणलं. तर बघा, पहिला जो ड्रॉबॅक आहे तो काय आहे, दिस लॉ इज ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. तर आपण जे म्हणतोय ना की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे पहिल्या मूलद्रव्यासोबत काय होतात, प्रॉपर्टीज मॅच होतात. तर एक कुठपर्यंत मॅच होतं, कॅल्शियमपर्यंत. म्हणजे बघा, ह्या टेबलमध्ये जेवढे तुम्हाला एलिमेंट्स दिसतात त्यापैकी हायड्रोजनपासून जर स्टार्ट केलात तुम्ही, तर कॅल्शियमपर्यंतच हा जो काही आपण म्हणतो ना लॉ ऑफ ऑक्टेव्ज, काय, एव्हरी 8th एलिमेंट हॅड सिमिलर प्रॉपर्टीज दोज ऑफ द फर्स्ट. प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्यासारखे असतात. हे कुठपर्यंत लागू होतं, फक्त कॅल्शियमपर्यंत. म्हणजे हा ड्रॉबॅक आहे. म्हणजे न्यूलँडच्या वेळेला किती एलिमेंट्स होते नोन, न्यूलँड्स टाईम. हा बघा, MCQला प्रश्न विचारला जातो. न्यूलँड्स टाईम किती एलिमेंट्स नोन होते, 56 एलिमेंट्स वेअर नोन. सो त्यावेळेला 56 एलिमेंट्सचा शोध लागला होता. त्या 56 एलिमेंट्सपैकी फक्त कॅल्शियमपर्यंतच तो काय करू शकला. अशा प्रकारे त्याचा लॉ जो आहे तो कॅल्शियमपर्यंतच्याच एलिमेंटपर्यंत काय होतो, तो लागू होतो. म्हणजे बाकीच्यांना त्या न्यूलँडचा लॉ हा लागू होत नाही, की बाकीच्या एलिमेंट्समध्ये प्रत्येक 8वं मूलद्रव्य पहिल्यासारखा गुणधर्म त्याचे मॅच होत नाही आहेत. सो हा काय त्याचा पहिला ड्रॉबॅक आहे. सगळ्या एलिमेंट्सला 56च्या 56 एलिमेंट्सला न्यूलँडचा लॉ ॲप्लिकेबल नाही आहे. सो हा त्याचा काय झाला पहिला ड्रॉबॅक. दुसरा ड्रॉबॅक काय मग, न्यूलँड्स प्लेस्ड द मेटल्स कोबाल्ट अँड निकेल अंडर द नोट डो अलॉंग विथ हॅलोजन्स. तुम्ही पाहू शकता बघा. तर न्यूलँड्सनं काय केलं, या पूर्ण टेबलमध्ये सगळ्या एलिमेंट्सला एका बॉक्समध्ये सेपरेटली अरेंज केलं. परंतु काही एलिमेंट जसे की कोबाल्ट आणि निकेल आहे बघा, सेरियम अँड लॅन्थनम आहे, तर यांना काय केलं, 2 एलिमेंट्सला एकाच बॉक्समध्ये अरेंज केलं. सो मग हे अरेंज केल्यानंतर कोबाल्ट आणि निकेल जो आहे ना, तर कोबाल्ट आणि निकेलला कुठं प्लेस्ड केलेलं आहे, अंडर द नोट. म्युझिकल नोट काय आहे, डो, वेस्टर्न म्युझिकमधला. त्या डो नोटच्या अंडर कोबाल्ट आणि निकेलला काय केलेलं आहे, अरेंज केलेलं आहे. कोबाल्ट आणि निकेल हे 2 मेटल्स कुणासोबत, हॅलोजनसोबत. आता बघा, फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमिन हे हॅलोजन आहेत. हॅलोजन ही फॅमिली आहे, त्यांच्या फॅमिलीचं नाव आहे हॅलोजन. सो हॅलोजन एक प्रकारचे नॉन मेटल्स आहेत.
मग आता कोबाल्ट आणि निकेल जर मेटल्स असतील तर त्यांना हॅलोजनसोबत म्हणजे नॉन मेटलसोबत मांडलेलं आहे, बरोबर. त्याचबरोबर वाईल Fe हॅविंग, Fe म्हणजेच काय आयर्न, Fe हॅविंग सिमिलॅरिटी विथ कोबाल्ट अँड निकेल अवे फ्रॉम देम अलॉंग विथ नॉन मेटल्स ऑक्सिजन अँड सल्फर अंडर द नोट Ti. सो कोबाल्ट निकेलसोबत प्रॉपर्टीज कुणाच्या मॅच होतात? कोबाल्ट निकेल मेटल आहे, Fe सुद्धा काय आहे? मेटलच आहे. तर Fe या मेटलला कोबाल्ट निकेलसोबत त्याच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत, परंतु Feला कोबाल्ट निकेलपासून दूर ठेवलेला आहे. कुणासोबत? अलॉंग विथ ऑक्सिजन अँड सल्फर, हे जे की काय दोन्ही पण नॉन मेटल्स आहेत. हे काय दोन्ही पण ऑक्सिजन आणि सल्फर काय आहेत? नॉन मेटल्स. Fe हा काय आहे? आयर्न अगेन मेटल. सो या मेटलला कोबाल्ट निकेलसोबत न ठेवता ऑक्सिजन सल्फर या नॉन मेटलसोबत ठेवले अंडर द नोट Te म्हणजेच Ti. आणि कोबाल्ट निकेल या मेटलला नॉन मेटल म्हणजेच हॅलोजन फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिनसोबत ठेवलेला आहे. म्हणजे हा ड्रॉबॅकच झाला ना. म्हणजे कोबाल्ट निकेल सोबत Feची सिमिलॅरिटी आहे, तर त्या दोघांना एकाखाली एक न ठेवता Feला ठेवले ऑक्सिजन सल्फर या दोन नॉन मेटलसोबत, आणि कोबाल्ट निकेलला कुठं ठेवलेलं आहे? टेबलमध्ये हॅलोजनसोबत, जे की एक प्रकारचे नॉन मेटल्सच आहेत. तर मेटलला नॉन मेटलसोबत त्यांनी अरेंज केलेलं आहे. सो हा काय आहे? सेकंड ड्रॉबॅक आहे. आणि मग लास्ट ड्रॉबॅक आहे द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू एलिमेंट्स डिस्कवर्ड लॅटर डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्ज. आणि मग नवीन एलिमेंट्सचा जर शोध लागला तर त्यांच्या प्रॉपर्टीज या न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्जमध्ये ते मॅच होत नाही आहेत. म्हणजे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्जमध्ये नवीन डिस्कवर जर एलिमेंट होत होते त्यावेळेला फक्त 56 एलिमेंटचा शोध लागला होता, पण त्याच्यानंतर डिस्कवर होत चालले होते एलिमेंट्स. सो ते नवीन एलिमेंट्स जर डिस्कवर झाले समजा, तर त्याच्याबद्दल काहीच प्रोव्हिजन, त्याच्याबद्दल कशाच प्रकारचं शंका निरसन जे आहे, म्हणजे थोडक्यात की बाबा त्या एलिमेंट्ससाठी हा रूल जो आहे तो लागू होत नाही. म्हणजे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्ज इथं फॉलो होत नाही. त्यामुळं अशा प्रकारे तिसरा हा त्याचा काय आहे? ड्रॉबॅक आहे. ओके. सो आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्ज म्हणजे काय आहे, त्याचे एक्झाम्पल्स पाहिले, आणि मग त्याला लॉ ऑफ ऑक्टिव्ज का म्हणायचं हे सुद्धा पाहिलं आपण. आणि त्याचबरोबर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्हचे काही लिमिटेशन्स पाहिले, म्हणजे ड्रॉबॅक पाहिले की कशाप्रकारे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्ह हा पूर्णपणे सक्सेस नाही आहे. सो आय होप तुम्हाला माझं लेक्चर आजचं आवडलं असेल, तर लेक्चरला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना. आणि मग आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये याचा पुढचा पार्ट पाहूया आपण, मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. पुढचा सायंटिस्ट आहे मेंडेलिव्ह. सो आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबतो आहे. थँक्स फॉर वॉचिंग.